तिथे सुरतहून परळीकडे ट्रॅव्हल्सनं निघालेल्या परळीतल्या 2 रहिवाशांसह 40 ते 42 प्रवासी हे पुराच्या पाण्यात अडकलेत। रुपेश झवर आणि जान्हवी झवर अशी परळीतल्या प्रवाशांची नावं आहेत। ट्रॅव्हल्सला पाण्यानं वेढा घातल्यानं सर्व प्रवासी हे ट्रॅव्हल्सच्या टपावर बसल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। तेव्हा या प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय। बीडच्या परळीतील हे दोघे प्रवासी आहेत जे सुरतहून परळीकडे जात होते, तर यांच्यासोबतच इतरही काही प्रवासी यामध्ये अडकल्याचं समजतं आहे। तेव्हा आता लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणं गरजेचं आहे, पण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। स्वानंद पाटील आपल्यासोबत आहे। स्वानंद, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे, काय अपडेट मिळालेत? दीपक, आपण बघितलं तर काल काही 24 तासात जो काही पाऊस झालाय, खास करून नाशिक आणि तिकडच्या भागात, तर सुरतहून एक ट्रॅव्हल जी छत्रपती संभाजीनगर येत होती आणि यातील काही 2 प्रवासी ज्याचे परळीचे असल्यामुळे संपूर्ण माहिती आपल्याला समजली। रात्री या प्रवाशांची बस सुरतहून निघाली, मात्र रस्त्यातच त्यांच्या ट्रॅव्हल्स बंद पडली, कारण रस्त्यात नदीचं पाणी त्या ठिकाणी आलं होतं आणि रात्रीपासून हे प्रवासी एकाच जागी अडकून होते। इतकंच नाही तर सकाळी या प्रवाशांनी काही व्हिडिओ देखील काढून पाठवले, तेच व्हिडिओ आपण सध्या पाहतोय। आणि हे प्रवासी मदतीकरता तिथे एका जागी वाट बघत होते। त्यांना मदत भेटली का नाही अद्याप आपल्याला समजलं नाही, कारण रात्री नंतर त्यांचा संपर्क पुन्हा होऊ शकलेला नाहीये आणि आता या प्रवाशाचे कुटुंबीय जे ते चिंतेत असल्याचं आपल्याला दिसून आलंय। दीपक, त्यामुळे स्वाभाविकच आता पुढे नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। स्वानंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।